डोंगरे साहेब होणार सगळं. बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीच्या या सभासद शिक्षण मेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन विद्यार्थी, पालक बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठावर असलेले सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष, एक चांगलं नेतृत्व आदरणीय आनंद गावडेजी, ज्यांचं सहकारावरती प्रभुत्व आहे, प्रत्येक कायदा पाडते आदरणीय पानसकरजी, आदरणीय बाबूराव शेटडोंगरे, जगन्नाथजी दाते, एक महिला म्हणून ज्यांचा आम्हाला गर्व आहे त्या अशा आमच्या नीताताई, सुरेश दादा, आमचे ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे ते असं आदरणीय वसंतरावजी गावडे, आणि ह्या संचालक मंडळाने एक चांगला कर्मचारी जो या संस्थेचं नेतृत्व करायला ठेवले ते आदरणीय संजयजी घोगरे, या संस्थेचे सर्व कर्मचारी, खाली बसलेले श्रीराम सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय संचालक पडळकर दादा, आदरणीय डोंगरे साहेब, सगळेच भुजबळ साहेब, आमच्या या सगळ्या महिला, गव्हाणेताई, मला ह्या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं की मी जो काही घडलोय तो अशा ह्याच कार्यक्रमामुळे घडलोय. कारण माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला. माझी आई पहिली गुरु, माझी आई 4थी पास, तिला फक्त काही येत नाही, फक्त सही येते, पण ती सुंदर वक्ता आहे. कारण तिला कुठल्या गोष्टीचं काय कुठे बोलावं, कसं बोलावं हे ती जन्मजातच आहे, जन्मजातच. कारण तो वक्ता कसा असतो, कारण माझ्या आईचं आणि वडिलांचं भांडण व्हायचं नेहमीच काही ना काहीतरी, कारण माझे वडील जरा अस्तव्यस्त असायचे, पण त्या वडिलांना शिस्त लावण्यासाठी त्या आईची भुनभुन असायची. ती लहानपणी आम्हाला कळायची ती भुनभुन आहे, पण आज ह्या वयामध्ये कळतंय का ती काय होतं, ती शिस्तीचं गुणगान होतं. आणि त्याच्यामधून आम्ही वक्ता काय असतो ते ठरलं. पण हे सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ असावं लागतं, आणि ते व्यासपीठ तुमच्यासारख्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेल्या 26 वर्षापासून हे व्यासपीठ मिळतंय. आणि या व्यासपीठावरून या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कुठे असेल ती ओळख करण्याचं काम या व्यासपीठाच्या माध्यमातून केलेलं आहे. याचा मुद्दाम काय आहे, मगाशी तुम्ही सांगितलं की घाबरायचं काय. मी 3 वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला, 3 वेळा. आज सांगतोय कशासाठी केलं, कारण माझी कोणीच दखल घेत नव्हतं. मी काय करतो हे मलाच माहिती नव्हतं. मग अशा वेळी या व्यासपीठावर बसलेल्या संचालक मंडळ अनेक कार्यक्रमामधून मला काही ना काही तशी ऊर्जा मिळाली. त्या ऊर्जेला ठेवलं, सकारात्मक केलं, आणि त्या गोष्टीचा एक पायंडा घेतला, ध्यास घेतला, वेळ घेतला, काय असू दे, मी माझं नाव करणार म्हणजे करणारच. आणि या उद्देशाने जी मिळेल ती संधी त्या संधीचं सोनं केलं. ज्या ठिकाणी कधी माझ्याकडे बघून काही जणांनी माझं नाव घेतलं नाही, काय ना, हरकत नाही, आज तुझी वेळ आहे, एक ना एक दिवस माझी वेळ येणार, ह्या उद्देशाने मी काम करत गेलो. आणि या समाजाने माझ्या चांगल्या कामाची, चांगल्या वक्तव्याची ही दखल घेऊन आज हे व्यासपीठ दिलेलं आहे. म्हणून मी या सगळ्या संचालकांचं फार मनापासून कौतुक करतो. पण एक जाता जाता या सगळ्या मुलांना एक सांगतो मी, कारण शिवचरित्राचा अभ्यास करणारा मी केलेला आहे, कारण कोविडच्या काळामध्ये दुसरं काही कामच नव्हतं. या जगामध्ये फक्त असा एक मुलगा आहे की ज्याने आई वडिलांना सांगितलं, आई वडील तुम्हाला कळत नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण शहाजी राजांचं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी वीरमाता जिजाऊंनी घेतली, आणि ते करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. त्या आई वडिलांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी अंमलात आणलं, पण कधी बोलले नाहीत की तुम्हाला काय कळतंय का. पण आजची मुलं, त्यात मी पण आलो, काय जरा सांगितलं, पाणसकरांनी सांगितलं, तुला काय कळतंय, कृपया माझं एकच आहे, मी आज वयाचे 51 वर्षीय आहे, मी आज वय सांगतोय, मगासून गेले 4-5 दिवस मी वय सांगायचा प्रयत्न करतोय बाबूराव शेटडोंगरे. पण जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना नकार दिला तर तुम्हाला सगळं काय मिळतं. फक्त आई वडिलांनी नकार देऊ द्या. एखादी गोष्ट फक्त सांगायचं नाही द्यायचंय, तुम्हाला ना उपाशी मारावं लागेल. पण घरामध्ये आपण नकार देतो आणि बाहेर होकार देतो. घरामध्ये कधीही आपल्या आई वडिलांना नकार द्यायचा प्रयत्न करू नका, हे मी आज ह्या वयामध्ये सांगतोय. कारण लहानपणी वय नकार दिल्यामुळे मी आज नको त्या स्थितीमध्ये. जर मी होकार दिला असता तर आज मी चांगल्या ठिकाणी आलो असतो. म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, 10वी वा, 50%, 99%, कितीही टक्के मिळवा, पण आई वडिलांनी जर काही सांगितलं
तर कृपया हातातला मोबाईल फेकून द्या आणि ते ऐका. 10,000 रुपयाचा मोबाईल जर फेकला आणि आई वडिलांचं जर ऐकलं तर लाखाचा मिळेल, पण जर नाही ऐकलं तर 10,000 सुद्धा मिळणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा एकदा, अरे आत्महत्या करूच नका रे. काय नाही, जो माणूस आत्महत्या करतो तो जन्माला का आला याचाच मोठा प्रश्न आहे. मोठाच प्रश्न आहे मला. अरे त्या आई वडिलांनी 9 महिने आपल्या पोटात दिले ते का आत्महत्या करण्यासाठी दिलंय का? अपयश ही अपयशाची पहिलीच पायरी आहे. मी आयुष्यात किती अपयश पचवली आहेत, पण बाबूराव शेठ यावेळी अपयश पचवणार नाही. यावेळी अपयश पचवणार नाही, समोरच्याला अपयश लावेल असं एवढं ठाम ठेवलेलं आहे. आज संदर्भ कळला असेल आनंदराव गावडेंना, ते हसतात ना. आणि त्यासाठी कितीही माझ्यावर दबाव आला तरी त्या दबावाला मी भीक घालणार नाही, एवढं आज या व्यासपीठ आणतोय. कारण ह्या व्यासपीठावरून तुम्ही बोलता असा माझ्यावर आरोप आहे. आणि हे माझं घरचंच व्यासपीठ आहे. जर त्या व्यासपीठावर ऐकलं नसेल तर ह्या व्यासपीठावर बोलायची काय हिंमत आहे? मी बोलणार. आणि त्यासाठी तुमचा पहिला अभ्यास असणं गरजेचं आहे. आज लोकसत्ताचा पेपर घ्या, लोकसत्ताचा आजचा पेपर घ्या, त्याची पुरवणी वाचा. त्यात डॉक्टर आनंद नाडकर्णीचा सुंदर असा लेख आलेला आहे, सुंदर लेख आलेला आहे. कारण त्यांनी एक वाक्य सांगितलंय, माझा अभ्यास हे माझं ज्ञान खेळवत राहतं. तुम्ही एखादं ज्ञान घेता, डबकं होतात. मी घोगरे साहेबांना सांगतो तुमचा अभ्यास वाढवा, ते म्हणतात माझा अभ्यास भरपूर झालाय, पण तरी अभ्यास वाढवा. चांगलं व्यक्तिमत्व आहे. जोपर्यंत तुम्ही अभ्यास वाढवणार तेव्हा तुमचं ज्ञानाचं हे डबकं अजिबात होऊ देऊ नका. हे प्रत्येकाला लागतंय. म्हणून मुलांनो, काही नाही, मनाला निश्चय करा. आणि मगाशी गवाणी ताईंनी सांगितलं, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांचा चेहरा बघा. आज माझ्याकडे 3 मोबाईल आहेत, त्या 3ही मोबाईलवर माझ्या आईचा फोटो आहे. वाह वाह वाह, क्या बात आहे. खोटं होत असेल तर बघा, बाबूराव शेठना माहिती आहे. आणि मी माझी दिली. आज आता मी गेल्यानंतर पहिला आईला बोलणं सांगणार, आई आज मी भाषण केलं. आई बोलते काय मिळालं मला. अरे अच्छा, चांगलं आहे. मग असं एखादा कोणतरी जाऊन सांगतो काय तुमचा मुलगा, नीताताई सांगते, नीताताई सांगते अरे तुमचा मुलगा, त्या आईला ऐकताना एवढं वाटतं ना, कारण काहीतरी आपला मुलगा करतोय. एकदा असंच झालं, पानसकर साहेब, सुरुवातीचा काळ होता, ते मी असं इकडे तिकडे फिरायचो. ते एका माझ्या माणसाने विचारलं तुमचा मुलगा काय करतो? आई बोलते मलाच नाही माहिती तर मला काय सांगू. पण आज आईला जेव्हा सांगतो ना तेव्हा आई बोलते मला माहित होतं माझा मुलगा काय करतोय ते. म्हणून मित्रांनो, या लोकांबरोबर सान्निध्यात राहा. आनंद गावडे, प्रत्येकाच्या नावामध्ये एक अर्थ आहे. आनंद, वाह वाह वाह, वसंत, वाह, संजय ज्याला सगळं माहिती आहे, बाबूराव शेठ, जगन्नाथ, नीता, सुरेश, ह्या नावामध्ये दडलेलं आहे. या नावाचा अर्थ घेण्यासाठी यांच्या सान्निध्यात राहा, तर तुमचं उज्ज्वल आहे. मी हे स्वतः अनुभवाने सांगतो. विश्वासराव, तुमच्या नावातही विश्वास आहे. हा विश्वास कमवण्यासाठी फक्त एकच, प्रामाणिकपणा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.